पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, झालं असं की शेगावातील देवीदास पंत पातुरकर यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. देवीदास पंत गावातील नामवंत असामी, त्यामुळे साहजिक शेकडो पानं उठत होती. पंगत सुरू झाल्या. पंक्तीमधल्या उष्ट्या पत्रवाळ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्याजवळ टाकल्या जात होत्या. या रस्त्यावरून शेगावातील त्या काळची बडी असामी बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी जात होते. त्यांनी वाड्यासमोरील रस्त्यावर उष्ट्या पत्रवाळ्यामधील शिते वेचून खाताना एका व्यक्तीला बघितलं. दिगंबर अवस्थेतील व्यक्ती पत्रवाळीवरचं उष्ट अन्न खात होता. बंकटलालांनी दामोदर पंतांना तातडीनं देवीदास पंतांच्या घरी पाठवून एक पात्र मागवून घेतलं. पंचपक्वान्नांनी भरलेलं ते पात्र त्या व्यक्ती समोर ठेवल्यानंतर त्याने त्यामधले सगळे पदार्थ एकत्र केले आणि खायला सुरुवात केली. अवघी पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली. बंकटलाल आणि दामोदर पंत दोघे अवाक झाले. ही काहीतरी वेगळी असामी आहे, कुणीतरी सिद्ध पुरुष आहे जो आपल्या शेगावी प्रकटला, असं बंकटलालांना मनोमन पटलं. त्या व्यक्तीचं जेवण झालं. त्यांना पाणी विचारलं तेव्हा त्या व्यक्तीकडे फक्त एक भोपळा होता, तोही कोरडा. पाणी घेऊन येणार तेवढ्यात त्या व्यक्तीनं तो भोपळा नाल्याच्या पाण्यात पाडला आणि ते पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला. ही व्यक्ती म्हणजे अन्न हे परब्रह्म या उक्तीचा साक्ष देणारे संत गजानन महाराज. माऊली, गजानन महाराज हे महाराष्ट्रातील शेगाव इथले एक महान संत होऊन गेले. गजानन महाराज हे दत्तात्रय संप्रदायाचे भारतीय गुरु होते. त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही, पण ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे 30च्या आसपास 1878च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले. ही तिथी म्हणजेच गजानन महाराज यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत होते. त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येतं हा संदेश दिला होता. महाराजांनी कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असं सांगितलं. महाराज हे शुद्ध ब्राह्मण होते, एक परमहंस संन्यासी होते, ज्याला ब्रह्माचे पूर्ण ज्ञान झालेलं आहे. जिथे जीव शिवाचे मिलन झालेलं आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही. असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार. महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते, म्हणून ते दिगंबर अवस्थेत असायचे. गरिबा घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठलं हे पदार्थ महाराज आवडीनं खायचे. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात. सोबतच त्यांना मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर खूप आवडायची. भक्तांकडून येणारं पंचपक्वानांचं ताट असो वा कुणी कुत्सितपणे वाटलेल्या मिरच्याचा गोळा असो, प्रसन्न भावनेने त्याचंही ते सेवन करायचे. जेव्हा गजानन महाराजांना कळलं की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपलीये, त्यावेळी ते हरी पाटलांसोबत पंढरीला गेले. असं म्हणलं जातं की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, पण विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचं ठरवलं आणि ऋषी पंचमीचा पुण्यदिनही ठरवला. 8 सप्टेंबर 1910 ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव इथे समाधी घेतली. मात्र समाधी घेण्यापूर्वी आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे, असे म्हणणारे महाराज त्यांच्या कृपेची प्रचिती आजही भक्तांना देत असतात. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.